डे 37ची सुरुवात झाली दसऱ्याच्या पूजेच्या तयारीने. घरातील काही ॲक्च्युअल शस्त्र आणि आपली प्रोफेशनल शस्त्र सगळ्यांची पूजा केली. मग मॅडम बरोबर काही फोटोज काढून सौम्याच्या बिल्डिंग खाली जाऊन गाड्या धुतल्या. स्वतःच्या हाताने गाडी धुवून स्वच्छ करण्याची जी मजा असते ना, ती काहीतरी वेगळीच असते. मग हार घालून पूजा केली आणि बघा किती मस्त दिसत आहेत गाड्या. मग सौम्याच्या काकाकडे जाताना आपली जुनी हिमालयन दिसलेली. देवीचे घट असतात त्याची पूजा होती आणि मग मस्त असं सात्विक जेवण. तिकडनं निघून मग आपण आलो आपल्या कामाच्या घराकडे, जिकडे कापूस असतो, कारण आपल्या कामाच्या गाड्यांची पण पूजा करायची होती. हे आपले वर्क हॉर्सेस आहेत आणि ही आपली गाडी त्यांच्या बाजूला. मग कापूस बरोबर फोटोशूट करून घरी आलो आणि मग पोरांना पण फोन केलेला, त्यांच्याशी पण बोललो व्हिडिओ कॉलवर. ॲज युजल आवाज ऐकून बाहेर आम्हाला शोधत होते. बस मग रात्री कामावर आलो तर इकडे गाडी कोणीतरी वियर्डली पार्क केलेली. म्हटलं कामाच्या आधी कॉफी घेऊया, आता इकडे आलेलो. आज तसा कामाला आरामच होता, कारण देवींच्या विसर्जनाचा दिवस होता. मधल्या थोड्या फ्री टाईममध्ये सौम्याने मला इकडे बोलवलं, कारण काय त्यामुळे तिला आणि प्रणालीला कान टोचून घ्यायचे होते. पोरी कधी काय करतील काय भरोसा नाही बाबा. शेवटी देवींचा निरोप घेत रात्री लेट काम आटपलं आणि सौम्याच्या घरी गेलो. तर सरप्राईज माझी वाट बघत होतं. येस, आज माझा बर्थडे आहे, तर त्याचं एक छोटंसं सेलिब्रेशन केलं. तुझ्यासाठी प्रसाद ठेवलाय. असं जेवण आणि चिल करत आपला दिवस संपला. आता उद्या सेलिब्रेट करूया. भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. बाय.